आणि प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तर विजेता संघाला विनंती असेल कोणी कुठेही जायचं नाही. विजेता संघाने यामधील जो विजेता संघ होईल त्यांचा सामना मीना 11 कोणगाव संघाशी होईल. तर कोणगाव संघाला विनंती असेल कुठेही जायचं नाही. चला दुसऱ्या सामन्याकडे वळूया. दुसरा सामना आपण पाहतो जयदुर्गा टेमघरपाडा आणि त्यांना फाईट करणार संघ असं यजमान संघ एकता स्पोर्ट वासुंद्री. चला सलामीची जोडी पाठवायची. एकता स्पोर्ट वासुंद्री संघ जरी तुम्ही यजमान असतील तरी तुम्ही सुद्धा स्पीडअप करायचंय. आम्ही वारंवार तुम्हाला सर्वांना सूचना देऊ. आणि गोलंदाजांसाठी सुद्धा मी एकच म्हणेन का 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचंय. नक्की त्या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. एकदम शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय निर्मलदाई क्रीडांगण वासुंद्री पिसे कोंडेरी या क्रीडा नगरीमध्ये. नक्कीच मॅचला सुरुवात पण झाली. बक्षिसांचं खैरात सुरू झालेलं आहे. एकता स्पोर्ट वासुंद्री संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कुठल्याही बॅटरने 3 चेंडू 3 षटकार मारले. तर वासुंद्री गावचे पोलीस पाटील हनुमानजी पंडित आणि उद्योजक वायदाजी पंडित यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि सलामीची जोडी या ठिकाणी पाहू शकता. एकता स्पोर्ट वासुंद्रीकडनं फरान स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असेल तर वकीफ आणि गोलंदाज असेल दीपेश नाईक. नक्कीच 12वा प्रतिनिधी एकता स्पोर्ट वासुंद्री संघ. 12वा प्रतिनिधी नाही तुमचा. जर 12वा प्रतिनिधी नसला तर 2 नावांची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. एकता स्पोर्ट वासुंद्री संघ विनंती असेल 12वा प्रतिनिधी पाठवायचे. तर नक्की सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा प्रत्येक षटकारासाठी नशीम पावले यांच्याकडनं 1000 रुपये आणि 3 षटकारांसाठी विनायक जाधव यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले. विनायक जाधव यांच्याकडनं 500 रुपये. हनुमानजी पंडित आणि वायदा सोनी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी नसीम पावले यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आले. नक्की षटकार येतील का हा प्रश्न नाही. पहिला चेंडू सुरेख रीतीने हाताळला या ठिकाणी दीपेश या गोलंदाजाने. मॅचची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये होता. भरपूर काल हवेमध्ये होता. मात्र एक धाव बोलून काढले तर अकाउंट ओपन जातोय या ठिकाणी एकता स्पोर्ट वासुंद्री संघाचा. एका धावाने श्री गणेशा होतोय. नक्की स्ट्राईकला तर बॅटर येतो वकीफ पावले. एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो आणि साऊथ आफ्रिका रिटर्न म्हणून त्याला म्हटलं जातंय. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू एकता स्पोर्ट वासुंद्री संघाचा. मात्र तुमचं नाव मोठं असून काही नाही. तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल मैदानामध्ये. याच्या आधी काय झालं ते महत्वाचं नाही. आत्ता तुम्ही काय करता हे सर्व महत्वाचं आहे. बक्षिसांचं खैरात केलं मात्र हे सुद्धा विसरून चालणार नाही का समोरचा संघ म्हणजे जयदुर्गा टेमघरपाडा एक मोठा संघ भिवंडी मधला दादा संघ म्हणून ओळखला जातो. गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्याकडे आहे. फलंदाजीचा विचार केला हार्ड हिटर फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहे. ओहो पहिला चेंडू फिंगर स्लोअर चेंडू डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी दीपेश याच्याकडनं. नक्कीच आतापर्यंत विचार करता बांधून ठेवला एकता स्पोर्ट वासुंद्री संघाला. यजमान संघ या मैदानाची चाऱ्या बाजूने त्यांना माहिती आहे. नक्कीच ओमी नेहमी म्हणतात चोरवाटा वासुंद्री संघ असेल कोंडेरी संघ असेल. हो या बॅटने प्रहार केला जातोय. चेंडूला फेकून दिलाय. लॉन सीवरच्या पार दन दन करीत षटकार. सीमारेषा पार गेला चेंडू षटकार. नक्कीच वकीफचा विचार केला तर तुम्ही ओरपी चेंडू त्याला टाकू शकत नाही. खतरनाक हार्ड हिटर म्हणून या फलंदाजी नेहमी ओळख राहते. नक्कीच वासुंद्री संघाचा विचार केला किंवा लीग स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळाडू नक्कीच खेळताना आपण टिटवाळा प्रीमियर लीग असेल मांडा प्रीमियर लीग असेल एक हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून ओळखला जातो. वकीफ पाहिलंय. पुन्हा एकदा लो बोलटा चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय.
एकच धाव, एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 8 या आकड्यावर. पहिल्या षटकात षटकार आल्यानंतर कमबॅक करतो दीपेश हा गोलंदाज. दीपेश सुद्धा हे सुद्धा सांगतो, मी सुद्धा एवढं धरून सहज आलो नाही, तर नक्कीच कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि ते कमबॅक करून दाखवलं या ठिकाणी. नक्कीच जयदुर्गा टेमघर पाड्या संघाचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा या ठिकाणी एकतासोट वासुंद्री संघाला बनावा लागतील, कारण खोलवर फलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा आहे. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातो सीमारेषा पार. फरांच्या बॅट मधून पहिला चौकार. चेंडूला गॅदर केला जातो. एका टप्प्याने धावसंख्या पुढे सरकते 16 या आकड्यावर. मोठे फटके मारण्याचा नेहमी प्रयत्न असतो वकील पावले. हार्ड हिटर हा बॅटर आहे, नक्की चौकार षटकांमध्ये नेहमी डील करतो हा बॅटर. आतापर्यंत विचार केला चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण नक्कीच पाहिलं. अशा फटक्यांची गरज असेल. एक तास फट वासुंद्री संघाचा विचार केला चांगली धावसंख्या उभारायची असेल. हो स्लोअर चेंडू, नक्कीच गतीमध्ये परिवर्तन. स्लॉक सिकवून पाहिला वकीपच्या बॅटमधून एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 17 या आकड्यावर. वासुंद्री संघाचा विचार केला तर जमेची बाजू आजही कुठलाही फलंदाजांचा बॅच झालेला नाही. आपण खेळाडू कक्षामध्ये विचार केला हार्ड हिटर बॅट्समॅन आमचे परम मित्र वसीमजी पावले सुद्धा येणं वाक्य आहे. नक्की जर वसीम जर पावले जर बॅटिंगला येईल, त्यांनी 3 चेंडू 3 षटकार किंवा चौकार मारले तर माझ्याकडून त्यांना 5148 5148 रुपयाचं बक्षीस असेल. नक्कीच माझा गाडी क्रमांक आहे हा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू फिंगर रोल केले, स्लो चेंडू हाताला जातो. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण या गोलंदाजाचा पाहू शकतो चंद्रकांतचा. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेस केले आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाज स्लोअर चेंडू. व्हेरिएशन करणं तुमच्याकडे फार गरजेचं असतं. क्रिकेट म्हटलं तर गोलंदाजाला व्हेरिएशन करणं फार गरजेचं आणि ते व्हेरिएशन नक्कीच आपण पाहतो चंद्रकांत याच्याकडनं. बोटं फिरवली जातात, चांगली गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र हवेत चेंडू, नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह. थोडीशी पंबलिंग होते त्या ठिकाणी, मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 18 या आकड्यावर.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात चंद्रकांत या गोलंदाजाने. चांगली कमबॅक करून चांगली गोलंदाजी या ठिकाणी केलंय. नक्कीच मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं दोन्ही बॅटर यांना. आतापर्यंत विचार केला तर याचं चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन या दुसऱ्या षटकामध्ये चंद्रकांत या गोलंदाजाची. यावेळेस मात्र खूपच दिशाहीन गोलंदाज होता. मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू शॉट थर्डमॅन रिझन मध्ये गेला आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंच विकी मोगरे सरांचा. आम्हाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 19 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 19 धावा. 7 धावा खर्च केल्यात चंद्रकांत या गोलंदाजाने. चांगला कमबॅक करून दिलाय त्यांनी. 7 धावा खर्च केल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 19 या आकड्यावर. विनंती असेल इनिंग ब्रेक होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 19 धावा लागलेल्या आहेत. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. चांगला टार्गेट सेट करावा लागेल तुम्हाला कारण की समोरच्या संघाचा विचार केला एक मोठा संघ आहे. त्या संघासमोर तुम्ही खेळता म्हणून तुम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी मोठे फटके हवाई सफर करावे लागतील. आता मात्र वकीबला हात खोलावे लागतील. फरंकडे सुद्धा ती क्षमता आहे. ती क्षमता मात्र सिद्ध करावी लागेल तुम्हाला. चांगली धावसंख्या तुम्हाला जर 40+ तुम्हाला जाण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे चांगले आहे. मात्र जास्तीत जास्त धावा जर बनवल्या तर नक्कीच चांगला प्लस पॉईंट होईल ते गोलंदाजांसाठी. नक्कीच या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. सुंदर आयोजन आणि नियोजन एकतास्फोट वासुंद्री संघ. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला उद्घाटन सोहळा पार पडला. एकदम ताटामाठाने उद्घाटन सोहळा पार पडला आणि पहिल्या सामन्यात तेवढा ताटामाटाने झाला. एका चेंडूवर 3 धावेंची गरज असताना गोल्डन षटकार हमजाच्या बॅटमधून आपण नक्कीच पाहिला आणि संघाला विजय मिळवून दिला कोंडगाव संघाला. आणि या स्पर्धेतून माघारी परतावा लागला जे अंबिका देवरुंग संघाला. एक मोठा संघ देवरुंग संघ म्हटलं तर भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला. बलवंत सारखा बॅटर होता ऑलराऊंडर. ललित सारखा एक ऑलराऊंडर त्या खेळाडूमध्ये होता. तर तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतो. गोलंदाज अजय नाईक. 2 षटकांचा विचार केला तर मी तर म्हणे पहिल्या षटकाने जर कमबॅक केलेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा संघाने. आता अजयला सुद्धा तशी गोलंदाजी करावी लागेल जी गोलंदाजी चंद्रकांत यांनी केली होती. हो शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू होतोय. नक्की तोफा होता मात्र कबूल करता आला आणि वकील पावलेला. नक्की चेंडू पडल्यानंतर कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर नक्की उचली प्राप्त करतो. खांद्याचा उपयोग केला जातो. गोलंदाजी हाईट सुद्धा खूप आहे. शरीरयष्टी सुद्धा आपण पाहू शकतो मजबूत शरीरयष्टी आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा तशाच प्रकारे टाकले चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. फुटवर्क नक्कीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होत आहे. फुटवर्कचा उपयोग होत नाही या ठिकाणी पाहू शकतो. ओकी पावलेला आतापर्यंत त्यांनी लगातार ते 2 चेंडू डॉट केल्यात. मी तर म्हणा खराब रणनीती ओकी पावल्या याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फुलटा चेंडू सुरेख फटका पाहिला मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 20 या आकड्याने. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली धावसंख्या होती मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली जयदुर्गा टेमगरपाडा संघाकडनं. मोठे फटके मारावे लागतील. चांगली धावसंख्या उभारावी लागेल या ठिकाणी. आतापर्यंत विचार केला तर वकील 14 धावांवर खेळतोय आणि फरांचा विचार केला 6 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बॅट आणि चेंडू पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे.
आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच वाईट कसला हाईट फॅक्टर नक्कीच आपण चेक करूया. पंच आपण इथं वाईट चेक करतो रिप्ले मध्ये भाऊ. पंच फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. नाही चेंडू बाहेर गेल्यानंतर जास्त उचली प्राप्त केला. फलंदाजाच्या समोरून चेंडू गेला होता. काय कमबॅक केला जातो या ठिकाणी गोलंदाजाचा अजय याचा. नक्कीच या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवले एक तास वासुंद्री संघाच्या बॅटऱ्यांना. नक्कीच बक्षिसांचा खैरात होतो मात्र त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही. एक तास वासुंद्री संघाच्या बॅटऱ्यांना मोठे फटके मारावेच लागतील या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू शॉर्ट्स करले रिझन मध्ये जातो. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 20 या आकड्यावर. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेलं आहे. पुन्हा 21 या आकड्यावर क्षमा असावी. काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. अजय या गोलंदाजी फक्त आणि फक्त आतापर्यंत त्यांनी 2च धावा खर्च केल्यात. 5 चेंडू हाताळल्यात. नक्कीच मोठे फटके मारून देत नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अजय याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. मोठे फटके मारावे लागते. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. षटक समाप्तीचा इशारा आहे पंचांचा आम्हाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 21 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावसंख्या आपण धावपलकार पाहिली होती. चांगली सरासरी राखली होती. दुसऱ्या षटकाचा विचार केला फक्त आणि फक्त 7 धावा आल्या. आणि तिसऱ्या षटकात जेवढं गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी फक्त आणि फक्त 2च धावा खर्च. काय गोलंदाजी केली जाते अजय याच्याकडनं. नक्कीच वासुंद्री संघाचा विचार केला एकही बॅटर आउट झाला नाही. मात्र दोन्ही फलंदाजांनी खूप निराशजनक कामगिरी केली. घरच्या मैदानावर तुम्ही गेलता हे विसरून चालणार. पाठी राख्यानं तुम्ही निराश केलेला मी तर म्हणेन. नक्कीच नवीन गोलंदाज टेमघरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. या गोलंदाला राज हा गोलंदाज भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे. मात्र फलंदाजांना सुद्धा आता हात खोलावे लागतील. 21 धावसंख्या आपण 3 षटकाच्या सामने 7.00 ची सरासरी राखलेली आहे. मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी. फराण्याला हात खोलावे लागतील. हवाई सफर करावा लागेल. चेंडूची कातडी लोलवावी लागेल या ठिकाणी. चेंडूची दशा आणि दिशा बिघडावी लागेल या ठिकाणी. मात्र ते बिघडवतील का. फटके येतील का राज याचा बोलबाला राहतो पुन्हा एकदा. हो खोदून काढला जातोय सुरेख फटका. मात्र खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणे फंबलिंग होते. एका धावेचा रूपांतर 2 धावेने होतो या ठिकाणी. आणि 2 धावा सहजरित्या बोलून काढले. 2 धावे धावसंख्या पुढे सरकते 23 या आकड्यावर विदाउट लॉस. नक्कीच मोठ्या फटक्यापासून वंचित. पहिल्या षटकात एक चौकारा षटकार आल्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्या आपण पाहतो फक्त. यावेळेस मात्र दांडीगुल केली जाते. विकेटचा पतंग होतो या ठिकाणी. पहिला धक्का लागतो या ठिकाणी. एक तास वासुंद्री संघाला. दिशान शेख. नक्कीच दिशांवरती जबाबदारी असा हार्ड हिटर म्हणून हा
फलंदाज मानला तर मात्र ते सिद्ध करावे लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. कारण चांगल्या स्थितीमध्ये जर एकचा स्फोट वासुंद्री संघाला पाहायचा असेल तर या ठिकाणी दिशांना चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. नक्कीच राज यांनी सुद्धा कमबॅक करून दिलेला आहे. विकेट प्राप्त करून दिले या ठिकाणी. चला स्पीडअप करायचंय. चला जाऊया मैदानाकडे. काही दुरुस्ती त्या ठिकाणी झालेली आहे. बेल्स मात्र तुटली होती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकता. राज या गोलंदाजी टेमघरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो या गोलंदाजाला. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज हवेमध्ये चेंडू जज करतो त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि टिपलाय झेल आणि संपलाय दिशाण्याचा सुद्धा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागतो. एक तास पुढे वासुंद्री संघाला. दिशान बॅक टू पवेलियन. तिथे आकेब नक्कीच लहान वयाचा खेळाडू मात्र क्षमता आहे या फलंदाजाकडे. अष्टपैलू खेळाडू एक तास फूट वासुंद्री संघाचा. कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला या बॅटर यांनी. पहिले चेंडू बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट हँडमॅन बीड होतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पहार. पहिल्या चेंडू प्रहार आकिबेचा चौकार. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला 27 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आकिबेच्या बॅट मधून. थोडा उशीर झालेला आहे. काही हरकत नाही. मात्र 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. नवीन चेंडू द्यायचा विनंती असेल. चेंडू हरवला फुटला भिजला काही झाला तरी नवीन चेंडू दिला जाईल याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. नक्की त्या स्पर्धेचा नियमच आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग जशी कंपल्सरी असेल तसा चेंडू सुद्धा हरवला फुटला काही झालं तर नवीन चेंडू दिला जाईल. नक्कीच पहिल्याच चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन करतो आकिब हा बॅटर. नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. 55 विनंती मॅच बॉल घ्यायचंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. तर फ्रेंडशिप ग्रुप एरनझाड आणि बीसीसी बोरोली संघ तुम्हाला सुद्धा सज्ज राहायचंय. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विनर टू विनर. त्याच्यानंतर त्यांचा सामना होईल. पण दोन्ही संघांना विनंती असेल सज्ज राहायचंय. ओ हार्ड हिटर बॉल शॉर्ट ऑनलाईन चेंडू हाताला होता. फुल करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू येतोय. एका स्फोट वासुंद्री संघाचा विचार केला तर जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळून काढल्यात. त्याच्यामुळे धावसंख्या फक्त आणि फक्त 27 या आकड्यावर पूर्णपणे मित्र म्हणे निराश केलेला आहे. नक्कीच यजमान संघ होता असं कुठं वाटलं तर 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. मात्र त्याचा प्रत्युत्तर आपण पाहू शकतो. गोलंदाजी चांगली झालेली आहे जयदुर्गा टेमघरपाडा संघाची. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पळून काढल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पळून काढल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 29 या आकड्यावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगचा विचार केला फक्त आणि फक्त 29 धावा धावपलकार आपण नक्कीच पाहिले आणि 30 धावांचं लक्ष समोर ठेवलं या ठिकाणी जयदुर्गा टेमघरपाडा संघासमोर. धावा डिफेंड केल्या जातील का चेस केल्या जातील या पुन्हा एकदा आपण कॉम्बॅक्स मध्ये चेंजिंग करू. आवाज ऐकू सांगोडे गावचा एक बुलंद आवाज होमी सुतार सरांना नक्कीच इनिंग ब्रेक नंतर आपण ऐकणार आहोत. तर लगेच वासुंद्री संघासह विनस आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.
फक्त आणि फक्त 29 धावा कुठून काढल्या आणि 30 धावांचं एक माफक आव्हान जयदुर्ग टेमघरपाडा संघासमोर ठेवलेलं आहे. धावा डिफेंड केले जातील का चेस केले जातील, पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ सांगोडे, ओमी सुतार. थँक्यू. ऐकत असतो टीचे मास्टर नितीन मोगरे आणि खऱ्या अर्थाने ही क्वालिटी आहे त्यांची. सातत्याने आपण त्यांना ऐकत असतो या विभागामध्ये आणि आज देखील ते आम्हाला मंत्रमुग्ध करतील. आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे. आमच्या समेत ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हचे नक्कीच ऑपरेटर आहेत उपस्थित ऋतिक म्हात्रे, भावेश म्हात्रे नक्कीच त्यांचे फाउंडर आहेत ते वाहिनीचे. कॅमेरामॅन आपण पाहतोय यश आहेत, त्यांच्या माध्यमातून दृश्य टिपलं जाते. साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह. सहकारी समालोचक खऱ्या अर्थाने हरीश जाधव सर, मॅन फ्रॉम वासुंद्री गावातून बिलॉंग करतात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या विश्वामध्ये जर वासुंद्री गावाला जर कोणी ओळख दिली असेल तर मी म्हणे मिस्टर हरीश जाधव सर असतील. त्यानंतर खऱ्या अर्थाने अंपायर्स दोन्ही नाबादलेले पंच. एका बाजूने आपण मॅन फ्रॉम सांगे विकी मोगरे सरांना पाहतोय, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विराज सरांना. हे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला लाभले आहेत. सामना सुरू आहे मित्रांनो. एका बाजूने एकता स्पोर्ट्स वासुंद्री आणि त्यांच्या बाजूने टेमघरपाडा संघ आहे. बॅटिंग करत असताना प्रथमतः कुठेतरी कमी धाबा बनवल्या, त्या म्हणजे एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघाने 29 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 24 चेंडूमध्ये 30 धाबा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच टेमघरपाडा संघाला. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतो विशाल आणि त्याच्या सोबतीला तुषार. विशाल आणि तुषार ही सलामीची जोडी. गोलंदाज आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघाच्या वतीनं आकिब आलाय. वय फार कमी आहे खऱ्या अर्थाने आकिबचं, परंतु आपल्या गाभासाठी आणि आपल्या गाभाच्या नाभासाठी पहिलं षटक संघनायकाने जबाबदारी सोपवली. छोट्याशा खांद्यावर मोठा भार. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल, एज लागली आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक एजाज होता तिथे, पण थोडीशी चूक घडली आणि चुकांवर पांघरून घालून जमणार नाही. पहिल्या चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट करत असताना विशालच्या बाटमधनं येतोय नशिबाचा चौकार.
समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर निश्चितच वासुंद्री संघाला देखील इथे मुभा दिली जाणार नाही. जरी आयोजक असले तरी 2 धाबांची पॅन्ट त्यांना देखील लागेल, कारण 12 प्रतिनिधी इथे उपस्थित नाही आहे. समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये फटका सुरेख आहे. धाव फक्त एक येते. एवन जोडी आहे खऱ्या अर्थाने टेमघरपाडा संघाची. जय दुर्गा टेमघरपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स वासुंद्री. 21 चेंडूमध्ये त्या विजयासाठी 24 धाबांची गरज. ओ आडव्या पार्टनर लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड इट. क्षेत्ररक्षक फरान तिथे उपस्थित आणि त्याच्या हातामध्ये झेल. पहिला फलंदाज दगावचा आसरा दाखवत असताना पहिला फलंदाज इथे फेल. चार चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि जो ब्रेक थ्रू पाहिजे होता खरं तर एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघाला, ती मोठी विकेट या मॅचची आता काढून देतो गोलंदाज अकीब. विशाल परततोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर जोशी येतोय इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. राईट आर्म राऊंड द स्टंप्स अकीब. तर की 14 ते 15 वयाचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. धन 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 करत सीम आभार. फाईन लेगच्या डोक्यावरनं येतो चौकार. तर जरी विकेट गेली असती तरी आपण पाहतोय की सामना झोकलाय थोडासा टेमघरपाडा संघाच्या बाजूनं. आणखी एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये विकेट एरिया. जबरदस्त फटका क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेखा पार. आणखी एक दमदार दर्जेदार चौकार. दोन धाबा देखील इथे ऍड केल्या गेल्या. धावसंख्या 14 होती आणि धावसंख्या आता झाली आहे 16 धाबा फलकावर. विजयासाठी जर धाबांचा विचार केला तर आता फक्त आणि फक्त माफक लक्ष समोर आहे आणि आता विजयासाठी धाबांची गरज असेल 18 चेंडू आणि 14 धाबांची गरज. समीकरण साफ सोप आहे. कुठेतरी आता टेमघरपाडा संघ थोडासा भरारी घेतो विजयाच्या दिशेने. गोलंदाज आकाश आहे बॉलिंग ट्रॅकवर. मीडियम पेसर गोलंदाज वासुंद्री संघाकडनं जॉईन होतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक महत्त्वाचं षटक आहे या ओव्हरमध्ये. विकेट्स आणि कमी दबा येणं खूप गरजेचं आहे. जरी या स्पर्धेचं आपण स्वप्न पाहत असेल तर निश्चितच एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघ चांगला खेळ करावा लागेल.
चांगला बॉल, वेगवान गतीचा चेंडू पडल्यानंतर चेंडू पहा निघून गेला. 17 चेंडू विजयासाठी आणखी 14 धावा बनवायचे आहेत. कॅप्टन वसीम टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू, परंतु बॅटिंग स्वीकारण्याचा निर्णय थोडासा मात्र चुकीचा ठरला तिथे. चुकीचा ठरवत असताना फलंदाज चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली झाली. टेमगरपाडा संघाची दरम्यान लॉफ्ट केलाय, लॉफ्ट एडिट एका टप्प्याने चेंडूला पाठवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे. आणखी एक दर्जेदार चौकार. चांगला फटका, त्या फटक्याने आता मात्र हा सामना पूर्णतः आपल्या बाजूमध्ये ओलांडत असताना फलंदाज मयूर जोशीच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळालेत. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका सुरेख. वसीम आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण वसीमच्या माध्यमातून. आणि निश्चित सांगेल बासुंदरी संघर्ष आणखी एक जीवन में दो ही लोग असफल होते हैं. एक वो जो सोचते लेकिन करते नहीं, और दूसरे वो जो करते पर सोचते नहीं. इथे विचार करावा लागेल निश्चितच. आणि त्याचप्रमाणे कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. ओव्हर द विकेटने आकाश पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये परफेक्ट यॉर्कर. आणि तिथे मात्र जर स्पर्श लागला असता हाताचा किंवा शरीराचा तर फलंदाजाला मात्र पडतापा लागला असता, परंतु डायरेक्टली जाऊन चेंडू यष्ट्यांना मात्र भिडला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 14 चेंडू विजयासाठी आणखी 9 धावांची गरज आहे. पाचवा बॉल आकाशचा राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने परफेक्ट यॉर्कर. चांगला बॉल, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते तिथे. एक धाव एका धाबेच्या मदतीने धाव फरक पुढे सरसावतोय. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 8 धाबांची गरज आहे. 13 बॉल्स 8. समीकरण भरपूर सोपं, परंतु कुठेतरी क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. अनप्रेडिक्टेबल खेळ आहे खऱ्या अर्थाने. बॅट चिकाडा लागली आहे आणि इथे फलंदाजाला मात्र परताप लागते. सॉफ्ट सिग्नल नक्कीच पंचांचा आला. फलंदाज बाद. पसरवलंय. वकी पावले इज ऑन बॉलिंग ट्रॅक. 12 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धाबांची गरज. लेफ्ट आर्मर वकी पावले ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर, बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. 11 चेंडू आणि अजून 8 धाबांची गरज आहे, परंतु अशाच प्रकारचे चेंडू वकी पावलेला टाकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतील. परंतु क्रिकेट आहे इथे मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल वकी पावलेला. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. एका टप्प्याने चेंडूला पाठवलाय, दुसऱ्या टप्प्याने पाठवलं सीमारेषा पलीकडे. आणि तर विजयाचं समीकरण थोडंसं मात्र कमी राहत आहे. 4 धाबांची गरज आहे.
आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचंय. ओ स्विचिट चांगला फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला. हा सामना जिंकला अर्थातच जय दुर्गा टेमगर पाडा संघाने. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक अँड बॅड लक टीम वासुंद्री.